हरिओम. आज शवासन या विश्रांतिकारक आसनाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि अगदी थोड्या वेळेत शारीरिक व मानसिक विश्रांतीचा अनुभव घेणार आहोत. शवासन करताना तुमचे कपडे सैलसर असावेत. कुठलेही अनकम्फर्टेबल वाटतील असे कपडे नकोत. शवासन करताना योगा मॅटवर पाठीवर झोपून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असताना दुपारच्या सुट्टीत अगदी खुर्चीत बसून सुद्धा हा रिलॅक्सेशनचा अभ्यास करू शकता. शांतपणे मॅटवर पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर असावे. टाचा आतल्या बाजूला व पायाची बोटं बाहेरच्या दिशेला वळवायची आहेत. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर असावेत. हातांचे तळवे वरच्या दिशेला आणि बोटे अर्धवट मिटलेली. मान सरळ ठेवायची आहे किंवा डावीकडे उजवीकडे तुम्हाला जिकडे कम्फर्टेबल वाटेल तिकडे तुम्ही वळवू शकता. डोळे बंद करावेत. डोळे शांत ठेवायचे आहेत, म्हणजे डोळ्यांवर कुठलाही ताण नकोय. अशा प्रकारे शवासनची पोझिशन घेतल्यानंतर मात्र कुठली हालचाल करू नये. जर तुम्हाला कुठे अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आत्ताच काही बदल करून घ्यावेत. शवासन चालू असताना कोणतीही हालचाल करू नये. फक्त ज्या काही सूचना सांगितल्या जातील तिकडे लक्ष द्यायचं आहे. आता मनाच्या सहाय्याने जे पण शरीराचे अवयव सांगितले जातील ते शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर शवासन सुरू करूयात. पायांपासून सुरुवात करायची आहे. दोन्हीही पायांची सर्व बोटे, तळवे, टाचा व घोटे पूर्णपणे ढिले करायचे आहेत. घोट्यांपासून पोटऱ्यांपर्यंतचे पाय, गुडघे, मांड्या, मांड्यांचे सर्व स्नायू, मांड्यांचे जॉईंट्स सैल 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 करायचे आहेत. आता कमरेकडे लक्ष द्या. माकड हाड, कमरेचे सर्व मणके, कमरेचे स्नायू, ओटीपोट, नाभी, पोटाचे सर्व स्नायू शांत 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 करायचे आहेत. पाठीचे सर्व मणके, पाठीचे डाव्या बाजूचे स्नायू, उजव्या बाजूचे स्नायू, छाती, दोन्हीही खांदे पूर्णपणे रिलॅक्स 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 करायचे आहेत. आता हातांकडे लक्ष द्या. दोन्ही हातांची बोटे, तळहात, मनगट, कोपर, दंड हळूहळू सैल 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 करायचे आहेत. गळा, गळ्याचे स्नायू, मान, मानेचे मणके, मानेचे सर्व स्नायू, डोकं, डोक्याची संपूर्ण त्वचा, डोक्यावरील सर्व केस हळूहळू शांत 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 करायचे आहेत. आता चेहऱ्याकडे लक्ष द्या. कपाळ, गाल, कान, डोळे, नाक, ओठ, दात, जीभ, हनुवटी, संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचे सर्व स्नायू शिथिल 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 करायचे आहेत. चेहरा प्रसन्न ठेवायचा आहे. हळूहळू संपूर्ण शरीर आपण शांत केलेलं आहे, शिथिल केलेलं आहे.
शरीराला पूर्ण विश्रांती मिळू लागलेली आहे. खूप छान वाटत आहे. शरीर हलकं झाल्याची जाणीव होऊ लागलेली आहे. शरीराप्रमाणे मनही आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. सततच्या विचारांमुळे मनावरही ताण येतो. तो ताण आपल्याला शवासनातून पूर्णपणे घालवायचा आहे. संथ सावकाश श्वास चालू आहे, तिकडे लक्ष द्या. श्वास येतोय कसा, जातोय कसा, त्याचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे. नाकातून श्वास आत येताना थंड श्वासाची जाणीव नाकपुड्यांना होते. पुन्हा श्वास बाहेर जाताना तोच श्वास किंचित गरम झाल्याचीही जाणीव होते. अशा प्रकारे श्वासाचे निरीक्षण करायचे आहे. हळूहळू मन श्वासावर एकाग्र होऊ लागलेलं आहे. मनातील विचार कमी झालेले आहेत. त्यामुळे मनही शांत झालेलं आहे. शरीराला व मनाला संपूर्ण विश्रांती मिळत आहे. शरीर व मन पूर्णपणे रिलॅक्स 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 झालेलं आहे. सावकाश शवासन सोडायचं आहे. पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात शरीराजवळ घ्यायचे. दोन्ही हातांचे घर्षण करून डोळ्यांवरून दोन्ही हात सावकाशपणे फिरवायचे आहेत. चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. आता सावकाश डाव्या कुशीवर वळून थोडा वेळ तसेच डाव्या कुशीवर थांबायचं आहे. शरीराला व मनाला खूप फ्रेश वाटत आहे. ताजेतवाने वाटत आहे. शरीर हलकं झालेलं आहे आणि खूप एनर्जेटिक सुद्धा वाटत आहे. हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. अशा प्रकारे अगदी थोड्या वेळेत भरपूर विश्रांतीचा सुखद असा अनुभव या शवासनामुळे मिळतो. जेव्हा केव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा या शवासनाचा अभ्यास करावा आणि क्विक रिलॅक्सेशनचा नक्कीच अनुभव घ्या. हरि ओम.